श्रीकृष्णाय नमः। नैव किंचित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्। पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन्। भगवद्गीतेच्या या श्लोकात अंतःकरण शुद्ध कसं करावं हे भगवंत सांगतात. तत्वज्ञानी मनाशी म्हणतो, मी काही करत नाही. पाहणे, ऐकणे, स्पर्श करणे, सुवास घेणे, खाणे, चालणे, झोपणे, श्वास घेणे हे सारं होतंय, पण मी करत नाही. याचा अर्थ काय? आपण आपल्या जीवनात करतोच किती गोष्टी. काम, कुटुंबाची जबाबदारी, समाजसेवा, पूजा, ध्यान आणि प्रत्येक वेळी मनात नकळत विचार येतो, हे मी केलं. हा मी म्हणजेच कर्तृत्व भाव. हा भाव आपल्याला कर्माच्या बंधनात अडकवतो. मी केले, मी साध्य केले, माझ्यामुळे घडले असा अहंकार नजरेत नाही दिसला तरी मनाच्या खोल थरात घट्ट बसलेला असतो. मग कर्तृत्वभाव कसा कमी करायचा? पहिली साधना भगवंत सांगतात, साक्षी भावाने जगणे. डोळ्यांनी पाहिलं, कानांनी ऐकलं, श्वास घेतला, हे सर्व देह आणि इंद्रिये करतात. मी नाही, प्रकृती करते. दुसरी साधना ईश्वरार्पण बुद्धी. कर्म झालं की मनाशी म्हणायचं, हे माझं नाही, प्रभूंच्या इच्छेने घडलं, मी केवळ निमित्त आहे. तिसरी साधना अहंकार कमी करण्याचा अभ्यास. मी हा शब्द उच्चारताना जरा थांबा, विचार करा. हा मी नक्की कोण? शरीर, मन की त्या पलीकडचा आत्मा? यावरून एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायचा आहे. मी खरंच करतो का, की निसर्गच माझ्यामधून करवून घेतो? जर करता मी नाही, तर मग माझी खरी भूमिका काय आहे? हा प्रश्न जितका खोल रुजतो, तितका कर्तृत्वभाव विरघळत जातो. कर्म चालू राहतं, पण ओझं नाही उरत. या श्लोकाचा संदेश अगदी सोपा आहे. कर्मात गुंतलेले राहा, पण कर्तेपणात गुंतू नका. कर्तृत्वभाव कमी झाला की कर्मयोग होतो आणि जीवन मुक्त होतं. श्रीकृष्ण शरणं मम.